नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सध्या बॉम्बे हायकोर्टचा आपला कालचा व्हिडिओ गेल्यानंतर बऱ्याच जणांच्या काही कमेंट होत्या, काही नवीन नवीन अजून काही माहिती पाहिजे होती, याबद्दल विचारणा होतीये. आणि बऱ्याचशा गोष्टी अनुभवल्यानंतर असं वाटतंय की बऱ्याच जणांचा रोष आहे की ह्या सूचना, मार्गदर्शक सूचना या पहिले यायला पाहिजे होत्या. एक्झामच्या ऐन तोंडावर बऱ्याच गोष्टी बदलल्या जात आहेत. काल हातात आलेल्या माहितीनुसार अजून काही गोष्टी कळतायत की यावेळेस म्हणजे डोंट टेक इट अदरवाईज, पॅनिक होऊ नका, पण समजून घ्या. यावेळेस असं मानलं जात आहे की म्हणजे ज्यांच्याशी बोलणं झालं त्यांचं असं म्हणणं आहे की यावेळेस हार्ड कॉपी न देता ऑन स्क्रीन जो आहे तो पॅसेज दिला जाऊ शकतो. याचे जवळपास 90% चान्सेस आहे. अजून पण तरी सुद्धा मी एकदा कन्फर्म करून ते फायनल आहे की नाही त्याबद्दल पण सूचना देईल. पण सध्या तेवढं एक झालंय की ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता थोडंसं असं वाटतंय की माननीय उच्च न्यायालयाने याबद्दल थोडा विचार करायला पाहिजे आणि मार्गदर्शक सूचना या विद्यार्थ्याला पहिले द्यायला पाहिजे होत्या. चला, हरकत नाहीये. आता सध्या सकाळी सकाळी आज परभणीला एका सेंटरवरती मार्गदर्शक सूचना या लावण्यात आल्या. त्या सूचना नेमक्या काय काय आहे, त्या सूचना त्याच्यावरती आधारित ज्या आहेत, तर कोणत्या कोणत्या पद्धतीच्या सूचना आहेत त्या ह्या सगळ्या सूचना होत्या. या सूचना लाईक अशा पद्धतीच्या सूचना आहेत. या सूचनांना एक आपल्याला व्हिज्युअली दिसावं व्यवस्थित, यासाठी एक वेगळ्या फॉर्मॅटमध्ये तुमच्या समोर घेऊन येतोय. नेमकं काय काय आहे जाणून घेऊया आज. सगळ्याच्या सगळ्या सूचना नेमक्या काय आहे उमेदवारांसाठी महत्वाच्या जाणून घेऊ. सगळ्यात पहिली गोष्ट, आपल्याला चाचणीचे टप्पे, चाचणी अहवाल आणि प्रयोगशाळेमध्ये लॅबमध्ये प्रवेश जो भेटणार आपल्याला, त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी तुमचं ओळखपत्र पडताळणी होणार आहे. तुमचं एक आधार कार्ड जे असेल ते आधार कार्ड तुम्ही घेऊन जाऊ शकता. ज्याच्यावरती पूर्ण डेट ऑफ बर्थ असेल असं पॅन कार्ड सोबत असेल, पॅन कार्डच्या सोबत तुम्हाला किंवा ड्रायव्हिंग लायसन असेल, यापैकी एखादी तुमच्याकडे ओळखपत्र असणं कंपल्सरी. मुख्य टंकलेखन चाचणीची सुरुवात आणि शेवट, इथे तुम्हाला तुमचं नाव जर बदललेलं असेल तर त्याचं अंडरटेकिंग म्हणा किंवा त्याचं काही ना काही प्रूफ तुमच्याजवळ असणं कंपल्सरी आहे. त्यानंतर मुख्य टंकलेखन चाचणीची सुरुवात आणि शेवट, याच्यामध्ये साधारण 15 मिनिटांचा वेळ तुम्हाला याच्यामध्ये दिला जाईल. आता हे 15 मिनिटं कशासाठी असेल, लॉग इन करायचं आहे आणि पूर्वतयारी. स्वतंत्र युजर नेम आणि पासवर्ड तुम्हाला दिलेला असेल त्याच्यावरनं तुम्हाला लॉग इन करायचं आहे. स्क्रीनवरती प्रदर्शित होणारा स्वतःचा सीट नंबर जो आहे तो तपासायचा आहे, कॉल लेटर वरती असलेला आणि सीट नंबर स्क्रीनवरती दिसणारा. प्रॅक्टिस पॅसेज कीबोर्ड वापरून योग्यरित्या चालत असल्याची खात्री करायची आहे. जसं तुम्ही लॉग इन करताय त्याच्यानंतर तुम्हाला तिथे कीबोर्ड व्यवस्थित चालतंय नाही चालतंय याच्यासाठी 5 मिनिटांचा वेळ दिला जाणार आहे. ते दिल्यानंतर जर समजा कीबोर्ड व्यवस्थित नसेल तर काय करायचंय, तुमच्याकडे जे कोणी ऍडमिनिस्ट्रेटर असेल तिथं जे असतील यांना आवर्जून सांगायचंय की हा कीबोर्ड हे बटन दबत नाहीये, ए पासून झेड पर्यंत, झेड पासून ए पर्यंत सगळे बटन टेस्ट करायचे. ते कसे करायचे मी कीबोर्ड पण दाखवणार आहे. या पद्धतीने जो कीबोर्ड असतो तो बनेल. कोणताही कीबोर्ड येऊ द्या, ह्याच पद्धतीचे ते स्टँडिंग असतील किंवा हॉरिझॉन्टली असतील किंवा ते काय पद्धतीचे असतील ते सगळे एकदा बघूया. स्टार्ट एक्झामवर क्लिक केल्यानंतर 30 सेकंदाचा काउंटडाऊन टायमर सुरू होईल, आपोआप सुरू होईल. त्याच्यानंतर 10 मिनिटांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर चाचणी आपोआप समाप्त होईल. त्यानंतर टंकलेखन करता येणार नाही, म्हणजे 10 मिनिटांचा प्रॉडक्टिव्ह टाइम तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतर 10 मिनिटांची मुख्य चाचणी आपोआप सुरू होईल. त्वरित टंकलेखनास सुरुवात करा. पहिले तुम्हाला 30 सेकंदाचा टायमर भेटला, त्याच्यानंतर तुम्हाला 10 मिनिटं भेटलं, त्याच्यानंतर 10 मिनिटांचं पूर्ण झाल्यानंतर आपोआप क्लोज होऊन जाईल. यानंतर या टेस्ट मध्ये नेमकं तुम्हाला करायचं काय असणार आहे, यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा डिसेबल फीचर्स काय काय असणार आहे. स्पेल चेक फंक्शन, ऑटोमॅटिक स्पेलिंग चेक करणारे जे फंक्शन असतील ते बंद असतील. वर्ड ऑटो कम्प्लिशन, म्हणजे तुम्ही लीगल मधलं LE टाईप केलं आणि पुढे GAL ऑटोमॅटिक येतं वर्ड मध्ये टाईप करताना. इथं मात्र वर्ड ऑटो कम्प्लीट नाही होणार, तुम्हाला तो टाईपच करावा लागेल. वर्ड सजेशन, मग LE टाईप केल्यानंतर लीगल येतं किंवा लेजिस्लेटिव्ह येतं, लेजिस्लेचर येतं. असे पुढचे जे शब्द आहेत ते इथं येणार नाही, ते सजेशन पण देणार नाही. स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड ऍक्शन्स, काय काय प्रोहिबिट केलेलं आहे. एक्झामिनेशन विंडो, तुम्हाला एक टायपिंग साठीची जेवढी विंडो दिलेली राहील तेवढी विंडो जर ऑन स्क्रीन पॅसेज असेल तर बाजूलाच तुम्हाला पॅसेज दिसेल, तो पॅसेज आणि टाईप करायचा आहे एवढंच तुम्हाला दिसेल, याच्या बाहेरचं काही दिसणार नाही. आन्सर सेक्शनचा झूम लेवल बदलणे हे एकदम टाळायचंय, कंपल्सरी टाळायचंय. ऍक्शन सेक्शन समजा एवढं तुम्हाला दिलेलं आहे, पूर्ण स्क्रीन 14 इंची आहे समजा किंवा 17 इंची आहे, मग त्याच्यामध्ये एक सेक्शन जो आहे त्याच्यामध्ये जर पॅसेज दिलेला असेल तर म्हणतोय मी, तर तो झूम इन इकडचा जो आन्सर वाला आहे त्याला झूम इन झूम आउट करू नका, जेणेकरून झूम इन झूम आउट झाल्यानंतर कर्सर तुम्हाला दिसणार नाही आणि त्या केसमध्ये मग तुमचा टाइम जो आहे तो वेस्ट होऊ शकतो.
हा, आता येतो महत्वाचा मुद्दा. कोणते कोणते फंक्शन्स की चालू असतील आणि कोणते कोणते नसतील. काल भरपूर जणांनी कमेंटमध्ये विचारलं होतं की सर एक्झॅक्ट कीबोर्डवर कोणते फंक्शन्स चालू असतात कोणते नसतात ते सुद्धा सांगा. कशा टाईपचे कीबोर्ड्स असतात बघा. ओव्हरऑल सगळे जरी कीबोर्ड कन्सिडर केले तरी ह्या पद्धतीचे कॉमन फीचर्स जे असणारे कीबोर्ड आहेत ते या पद्धतीचे असेल. हे सगळे रेड जे करण्यात आलेले आहे हे आपल्याला वापरायचे नाहीये. जसं की फंक्शन की सगळे बंद असतील. बॅकस्पेस, होम, डिलीट, अल्ट, पॉवरचं बटन आणि अल्ट बटन ह्या सगळ्यांना आपण काय करू शकतो, यांना वापरू शकत नाही. हे सोडून आपल्याला बटन्स वापरायचे. मग यामधले एवढे जे बटन्स आहेत मधले ते आपण वापरू शकतो. एंटर वापरू शकतो, स्पेस वापरू शकतो, काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. सो एकदा याला व्यवस्थित बघून घ्या. लागलंच तर याचा एक फोटो तुम्ही पटकन काढून घ्या. सो ह्या पद्धतीचे बंद म्हणजे जे बटन्स असतील ते फंक्शन कीज वापरायचे नाहीये. त्याच्यानंतर कोणत्याही कॉम्बिनेशन वाले जे बटन आहे आवश्यक कीचाच वापर करायचा आहे. इतर कोणत्याही की कॉम्बिनेशनचा वापर करण्यास सक्त मनाई आहे. ठीक आहे. कोणत्याही करू नये. कंट्रोल अल्ट डिलीट अल्ट त्याच्यानंतर टॅब अशा टाईप मध्ये वापरू शकत नाही. ओके, ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या. आता येतो अजून एक महत्वाचा मुद्दा. तांत्रिक अडचण आल्यास स्वतःहून हे करू नका. अचानक एखादा पीसी बंद झाला किंवा काही गडबड झाली ते अचानक लगेच तुम्ही बंद करून टाकायचं किंवा फ्लिकर होतंय स्क्रीनवरती कधी कधी ते मुंग्या मुंग्या येतात तुमच्या भाषेत. तर ते आलं किंवा काही लाईन्स आल्या तर अशा वेळेस पट्ट्या पट्ट्या येतात तुम्हाला दिसत नाही व्यवस्थित. अशा वेळेस तुम्ही काहीच करू नका. तुम्ही तिथलं जो ऍडमिनिस्ट्रेटर असेल त्याला सांगा सर या असं गडबड होते माझ्यासाठी तुम्ही याच्यामध्ये काहीतरी चेंज करा किंवा काय करायचं ते सांगा. मग अशा केसमध्ये स्वतःहून नाही करायचं. स्वतःहून तुम्ही लॉग इनचं लॉग आउट करून टाकलं. दुसरं कम्प्युटर रिस्टार्ट करणे, शटडाऊन करणे. कधी कधी पायाजवळ सीपीयू ठेवलेले असतात चुकून पायाचा धक्का लागून एखादं वायर वगैरे निघतं. अशा केसमध्ये थोडी काळजी घ्या. जर खाली सीपीयू असतील पायाजवळ तर त्या केसमध्ये तुम्हाला ती काळजी घ्यायची की त्याला लात लागणार नाही किंवा त्याला पाय थोडेसे जरा आजचे दिवस परीक्षेपुरते जर मी म्हणलं समजा थोडंसं त्याला काय करा व्यवस्थित ठेवा. ठीक आहे. सो या पद्धतीने ते एक महत्वाचं. नेमून दिलेला कम्प्युटर बदलू नये. जर मी म्हटलं समजा तुम्हाला जो पहिला भेटलाय त्याच्यावर 2 मिनिटं काम केलं लगेच परत दुसरीकडे जायचं असं करू नका. त्यालाच रिपेअर करण्यासाठी सांगा. म्हणजे त्यालाच सेक्शन जो काही टायमिंग असेल तो तुम्हाला चेंज करून मिळेल ते बघा. त्यानंतर नाहीतर लगेच उठले दुसऱ्या पीसी वरती गेले. हा, ते ऍडमिनिस्ट्रेटर जर सजेस्ट करत असतील तुम्हाला दुसरा पीसी देत असतील तर मग त्या केसमध्ये तुम्ही तिकडे जाऊ शकता. जागेवर थांबून हातवर करा. संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून द्या व त्यांच्या सूचनांचे पालन करा. जागेवरती उभं राहायचंय किंवा हातवरती करायचंय आणि त्यांना विचारायचंय. याबद्दल मी काल पण सांगितलं. चाचणी नंतरची प्रक्रिया काय. तुमच्या टंकलिखित मजकुराची प्रिंटआउट काढण्यात येईल. त्यावर तुमचा सीट नंबर व इतर तपशील तपासा. तुमचा सीट नंबर आहे का ते चेक करा. त्याच्यानंतर तुमची अशी सिग्नेचर घेतली जाईल प्रिंटआउट जिथे प्रत्येक पानावर मजकूर जिथे संपतो तिथं दिनांकासह स्वाक्षरी करा. सबमिशन स्वाक्षरी केलेली सर्व पाने अधिकाऱ्यांकडे जमा करावीत. कोणतेही पान स्वतःजवळ ठेवू नये किंवा बाहेर घेऊन जाऊ नये. ठीक आहे. हे अत्यंत महत्वाच्या सूचना. ठीक आहे. यानंतर जर मी म्हटलं शेवट शिस्त आणि प्रस्थान. चाचणी समाप्त झाल्यानंतर सूचनेशिवाय जागा किंवा परीक्षेचा कक्ष जो आहे तो आपल्याला सोडायचा नाहीये. त्यांनी सांगितल्यानंतरच सोडायचं आहे. त्याच्यानंतर सगळ्या प्रक्रिया कंप्लीट झाल्या सूचना मिळायला तुम्ही बाहेर जाऊ शकता. त्यानंतर शिस्तीचा भंग करणे, अनुचित साधनांचा वापर करणे आणि परीक्षा प्रक्रियेत हस्तक्षेप करणं या संदर्भात योग्य ती कारवाई केली जाईल. या पद्धतीच्या अशा सगळ्या सूचना ह्या होत्या. ओव्हरऑल एवढ्या सूचना आहेत. मग ह्या सूचनांचं प्रॉपरली पालन करणं आपल्याला गरजेचं आहे. सोबत अजून काही गोष्टी होत्या. सोबत काय काय आहेत जर मी म्हटलं समजा यामध्ये अजून रिपोर्टिंग टाइम बद्दलचे पण हे दिलेलं आहे. रिपोर्टिंग टाइम कधी असणार आहे काय. रिपोर्टिंग टाइम ऑफ द कॅन्डिडेट 10 वाजता जर तुमचा रिपोर्टिंग टाइम असेल तर अशा केसमध्ये एंट्री टाइम 10:20 आहे. टाइम रिक्वायर्ड फॉर व्हेरिफिकेशन ऑफ हॉल तिकीट अँड मार्किंग अटेंडन्स 30 मिनिटाचा आहे. आणि साधारण कमेन्समेंट अँड कन्क्लुजन ऑफ टायपिंग टेस्ट 11 वाजेपासून तर 11:15 वाजेपर्यंत ते चालेल. आणि एक्झिट टाइम ऑफ द कॅन्डिडेट 12:15 वाजता तुम्ही तिथनं एक्झिट होणार आहे. यानंतर बॅच दुसरी जी असेल ती 12:30 वाजता म्हणजे 12:35 ला ती एंटर करेल. 30 मिनिटांचा वेळ असेल. 1:15 ते 1:30 वाजेपर्यंत साधारण 15 मिनिटं ती टेस्ट चालेल. आणि 2:30 वाजता म्हणजे 1 तासानंतर तुम्हाला तिथनं बाहेर निघायचं आहे. आणि जर मी म्हटलं समजा दुपारची जी बॅच असेल सगळ्यात शेवटची 2:30 वाजताची एंट्री होणार ती 2:50 पर्यंत एंट्री चालू होईल. त्याच्यानंतर 30 मिनिटं व्हेरिफिकेशनसाठी आणि 3:30 वाजता एक्झाम चालू होईल. 3:30 ते 3:45 पर्यंत आणि 4:45 ला तुम्ही त्या ठिकाणावर एक्झिट करू शकता. सो हे ओव्हरऑल एका सेंटरचं आहे म्हणजे सगळ्याच सेंटरच्या मार्गदर्शक सूचना ह्याच आहेत. यांची काळजी घ्या.
आणि अभ्यासाला म्हणजे प्रॉपर तयारीला लागा. ऑन स्क्रीन प्रॅक्टिस करण्याची पण थोडीशी सुरुवात करावी अशी माझी असं माझं सजेशन असेल. चुकून हुकून जर आलं समजा हार्ड कॉपी वाला ते तर आपल्याला जमणारच आहे, फक्त ऑन स्क्रीनची पण थोडीशी प्रॅक्टिसची आहे ती असू द्या. जर ते आलं तर ठीक आहे, म्हणून थोडीशी काळजी घेणं या ठिकाणी गरजेचं ठरतंय. बाकी गोष्टी तर आहेच. माननीय उच्च न्यायालयानं पण ही विनंती असेल माझी की जर या सूचना देत आहेत तर तुम्ही थोडेसे अगोदर देत चला, कारण एक्झाम मध्ये ऐन वेळेवरती या सूचना आल्यानंतर थोडंसं कठीण जातं. तर हे एक थोडंसं विचाराधीन आहे. माननीय उच्च न्यायालय योग्य निर्णय घेईल आणि लवकरात लवकर मार्गदर्शक सूचना सुद्धा देईल. धन्यवाद.